सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनुश्री गुडेर. इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलां मुलींची शाळा. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते. सावित्रीबाई फुले लहानपणापासून हुशार होत्या. ज्या काळात मुलींना शिकण्याची परवानगी नव्हती, त्या काळात त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिकण्यास प्रोत्साहन दिले. सावित्रीबाई फुले यांनी सन 1848 रोजी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्या शाळेत त्या स्वतः शिकवण्याचे कार्य करीत होत्या. त्यांनी मुलांना शिकवण्याबरोबर लोकजागृतीही केली. त्यांनी बालविवाह, सती प्रथा आणि जातिभेद यासारख्या प्रथांना विरोध केला. विधवांसाठी आश्रयस्थान सुरू केले. स्त्रियांच्या हक्कासाठी लढा दिला. समाजात समानतेची व शिक्षणाची ज्योत पेटवली. त्यांना क्रांतिज्योती म्हणून ही ओळखले जाते. दुर्दैवाने सावित्रीबाई फुले या 10 मार्च 1897 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कार्यामुळे आज स्त्रिया शिक्षण घेऊन स्वावलंबी बनत आहेत. त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.